नमस्कार मित्रांनो. आज आपण शिकणार आहोत लिंग परिवर्तनाचे नियम आणि अपवाद. सर्वात आधी लक्षात ठेवा, लिंग परिवर्तन म्हणजे पुल्लिंग शब्दाचे स्त्रीलिंगात रूपांतर करणे. पण हे करताना काही नियम आणि काही अपवाद असतात. 1. आ कारांत पुल्लिंगी नामाचे ई कारांत स्त्रीलिंग. हा सर्वात सामान्य नियम आहे. उदाहरणार्थ, मुलगा ते मुलगी, घोडा ते घोडी, आरसा ते आरशी. अपवाद: दादा ते दादा, बदल नाही, वेगळा शब्द. वहिनी. काका ते काकी, राजा ते राणी, पूर्ण शब्द बदलतो. 2. ई प्रत्यय लागून होणारे बदल. काही प्राणीवाचक शब्दांना ई प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ, हंस ते हंसी, बेडूक ते बेडकी. अपवाद: हत्ती ते हत्तीनी, येथे ई ऐवजी इणी लागते. नंदी ते गाय, पूर्ण वेगळा शब्द. 3. ईन प्रत्यय लागून होणारे बदल. काही व्यवसायवाचक किंवा जातीवाचक शब्दांना ईन प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ, सुतार ते सुतारीण, माळी ते माळीण, वाघ ते वाघीण. अपवाद: तेली ते तेलण, गवळी ते गवळण. 4. संस्कृतमधून आलेल्या शब्दांचे नियम. अ ते ई, देव ते देवी, तरुण ते तरुणी, अन ते अनी, नर्तक ते नर्तकी, ता ते त्री, नेता ते नेत्री, कर्ता ते कर्त्री, धाता ते धात्री, मान ते मती, श्रीमान ते श्रीमती, बुद्धिमान ते बुद्धिमती, वान ते वती, भगवान ते भगवती, गुणवान ते गुणवती. 5. दोन्ही लिंगात वापरले जाणारे शब्द. हे शब्द दोन्ही लिंगात वापरले जातात. उदाहरणार्थ, तो बाग स्लॅश ती बाग, तो वेळ स्लॅश ती वेळ, तो पोर स्लॅश ती पोर स्लॅश ते पोर. 6. पूर्णपणे वेगळे शब्द. येथे कोणताही नियम लागू होत नाही. उदाहरणार्थ, पिता ते माता, पुरुष ते स्त्री, बोकड ते शेळी, रेडा ते म्हैस, मोर ते लांडोर. 7. सामासिक शब्दांचे लिंग. सामासिक शब्दांचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरते. उदाहरणार्थ, साखर भात